हल्ला कोणी केला? बोला ना, बोला जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही, प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल, आमचे हल्ले करणार असतील तर आमचेच चूक सुरक्षित नाहीये. मला आई बोलवलं शिवाय तुला मारून टाकलं. कुत्रा जमा करा पास काय चालू काय विधानसभेत? क्षण करून बाहेर घेतलंच ना सगळं आणि थोडासा मोकळी हवा घ्यायला बाहेर गेलो होतो. मलाच मारण्यासाठी आले होते सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठेवण्यामध्ये आमदार सुरक्षित नसतील. कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? मोबाईलसारखा येतो, आमच्या आई फेणीवर शिव्या देतो. त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स म्हणून. सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा नाच. काही प्रकार टाकले होता. सत्य काय आहे, काय होणार या सगळ्या विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती जे आव्हानपूर्ण असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो.